शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी अपेक्षित आहे। अंतिम युक्तिवादासाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटाला प्रत्येकी 3 तास तर शिंदे गट आणि सुनेत्रा पवार गटाला प्रत्येकी 2 तासांचा वेळ देण्यात आला आहे। शिवाजी काळे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। शिवाजी, फेब्रुवारी 2022ला या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या समोर आलं होतं की काहीतरी शिवसेनेमध्ये घडतंय। जून 2022ला या सगळ्यामध्ये फूट झाली, त्याच्यानंतर पुढे सगळे प्रकरण आपल्याला पाहायला मिळाले आणि 17 फेब्रुवारी 2023ला सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण दाखल झालं। तेव्हापासून एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह हे जे निवडणूक आयोगाने दिलं होतं त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये केस सुरू आहे। अद्यापपर्यंत या सगळ्या संदर्भामध्ये युक्तिवाद जो आहे तो बहुतांश झालेला आहे। मात्र मूळ युक्तिवादासाठी साधारण विरोधी पक्षांना म्हणजे ज्यांनी याचिका टाकलेली आहे त्यांना 3 तासाचा वेळ आहे आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्या पक्षांना देखील 3 तासाचा वेळ मिळेल आणि समोरचे म्हणजे शिंदे गटाला आणि अजित पवार यांच्या पक्षाला म्हणजे आता त्या ठिकाणी सुनेत्रा पवार हे अध्यक्ष असल्यामुळे त्यांचं नाव केसवरती येणार आहे, त्यांना 2 तासाचा वेळ अपेक्षित आहे। आणि गेल्या सुनावणी दरम्यान अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं की अवघ्या 5 तासाची सुनावणी शिल्लक राहिलेली आहे आणि याच्यावरती सुनावणी घेऊन आपण लवकर निर्णय देऊ असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं। त्या दृष्टिकोनातून आता 12वं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे। 15वं प्रकरण हे शिवसेना पक्ष सुनावणी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह सुनावणी याचा आहे। त्यामुळे तिथपर्यंत आज पोहोचतंय का कोर्ट हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। प्रसन्न सर, धन्यवाद शिवाजी आपण दिलेल्या या माहितीसाठी।